बातमी आहे नारायणगावमध्ये पहाटेच्या वेळी तब्बल 6 दुकानांमध्ये चोरी करण्यात आली आहे। यात किती मुद्देमाल चोरीला गेला आहे अजून उघड झाला नाहीये। यावेळी सर्व प्रकार ज्या व्यक्तीने स्वतः पाहिला त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभय वारुळे यांनी। आपने सुबह क्या देखा यहाँ पे? सुबह नहीं, अब रात को देखा। कब हुआ? रात को 2 बजे हो गया है। क्या क्या देखा आपने? इधर से आए, अभी 4 जन इधर से आए। हाँ। तो अपन पहला इधर था। हाँ। तो उसके बाद मैं अंदर चला गया, ये लोग का कुछ डाउट लगा, इसके जो अंदर चला गया, इधर का शटर का आवाज आया, तुरंत मैं इधर से आया। तो इधर देखते टाइम पे 2 जन इधर फोड़ रहे थे और पीछे देखा तो 4 जन उधर खड़े थे, वो बैंक के ऊपर उधर खड़े थे। तो फिर अपन कुछ नहीं कर पाया, फिर इधर से अपन जीने से ऊपर गया, सब लोग को सूचित किया बोलने के लिए। हाँ, सबका दरवाजा ठोका, लेकिन सबने फोन आया नहीं क्या? आया ना। रात को 10 मिनट के बाद सब आ गए थे नीचे। 10 मिनट के बाद होने हाँ, के बाद? नहीं, ऐसा सिर्फ शटर फोड़े वो लोग ने, कुछ लोग अंदर गए थे। फिर 2 मिनट भी नहीं रुके अंदर, ऐसे चला गया। और आपने भी ऊपर टेरिस से ऐसा दगड़ बिगड़ पत्थर वित्थर मारा ना वो लोग भी मारा था। हाँ, तो लगा किसी को? अभी लगा रहेगा। अभी अपन ऊपर टेरिस से देख रहे थे शटर पे। अभी ऐसा बता नहीं सकते। बिहेवियर से उनके देखने हाँ, से ऐसा कौन से बॉक्स मालूम था। होते थे? कौन से थे वो? महाराष्ट्र के हेलमेट क्या? हेलमेट लगाए थे सर, अभी सबने काला हेलमेट? कपड़ा लगाया था, मुंह में पट्टी वाला हुआ था। हाँ। ऐसा देखने को अभी चेहरा दिखाई नहीं देता? नहीं दिखाई दे रहा था किसी का भी। एज के कौन से हो गए? ज्यादा बड़े वाले? नहीं, एकदम पतले थे सब लोग। सब पतले? बाहर के लोग थोड़ा जा रहे थे, लेकिन अंदर के तो पूरा सब क्या क्या पहना था? पूरा बताइए फिर से। कपड़ा पहना था खाली, और फिर ऐसे पूरा ड्रेस पहना था। एक 2 जन ने हेलमेट पहना था और बाकी ने कपड़ा बांधा हुआ था मुंह पे। हाँ। उनके साथ कौन सा गाड़ी था क्या? हाँ, गाड़ी था सर, वो मिनी जैसा गाड़ी था, उधर लगाया था। वो बोर्ड है ना अपना, इसकी बाजू में था गाड़ी। कलर गाड़ी का? अब कलर बिलर मालूम नहीं सर, कुछ तो वो दिखा रात में अभी उधर अंधेरा था, लाइट बीट नहीं था, खाली गाड़ी का ही लाइट जल रहा था। अभी आपने इतना देखने को भी नहीं, अकेला ही था रात को मैं। इधर 2 और उधर 4। हाँ। 6 लोग थे। और 6 लोग को आपने देखा। फिर उधर बाहर भी थे लोग। बाहर भी थे? हाँ, ज्यादा थे? ज्यादा थे, वो कम से कम 8-10 जन लोग थे। तुम क्या काम करते हैं यहाँ पे? मैं इधर का साफ सफाई करता है सर। साफ सफाई? हाँ। तो रात को तुमको कैसे पता चला ये? अभी रात को तो अभी थोड़ा अपन जागा रहेगा तो ध्यान रखना ही पड़ता है ना सर। तुमको क्या आवाज आया? क्या हुआ? आवाज आया ना शटर का पूरा। मैं रात को जागा ही रहता है। किधर तुम्हारा रूम? किधर है? इधर ही है, पीछे बैंक के सामने। पुलिस का गाड़ी जाने की बाद चोरी हो गया था। पुलिस आए थे फिर? हाँ, पुलिस वापस बाद में हमने फोन करने के बाद आए, लेकिन उससे पहले पुलिस वाले चले गए थे इधर से 2 बजे। इधर से गए थे पुलिस? हाँ, 2:10 को अपना ये शटर फोड़ गया था और 2:20 में उधर का शटर के अंदर घुसे थे सिर्फ वो लेने को। क्या मालूम अभी क्या किया। 10 मिनट में निकल गए थे, बाकी लोग सब आ गए थे 10 मिनट में। नारायणगाव खोडद रोडवरील स्वामी विश्व बिल्डिंग मधील दुकानांमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रयत्न करण्यात आला। यामध्ये अंबिका पतसंस्था, राजकन्या ड्रायफ्रुट्स, भोर ॲग्रीमार्ट, दिव्या किचन होम या ठिकाणी झाली आहे चोरी। वारुवाडी हद्दीतील हॉटेल श्रीराज, मुबारक ऑटो येथे पण झाली आहे चोरी। कसा घडला हा सर्व प्रकार पहा सीसीटीव्ही मध्ये। रात्री मिनिमम 2:30 ते 3च्या सुमारास ही झाली, ही घटना घडली। तर माझं दुकान आहे इकडं शेजारी, मी जॉबला आहे इथं। मी जॉबला आहे, त्यांनी दुकान फोडलं आहे आमचं इकडलं। शेजारचं निखिल भुजबळ म्हणून आहे, त्यांचंही फोडलं। काय नुकसान झालं आपलं? ते आपलं आता उचकपाचक केलेली आहे साहेब। माझं काही शेड नाही, ते येऊन बघन काय आहे काय नाही। डॉक्युमेंट्स वगैरे सगळे इकडे तिकडे उचलपाचळ केलेली आहे, गल्ला वगैरे सगळं फोडलेलं आहे। आता ते आता नंतर बघू, शेट आल्यानंतर आम्ही बघू काय आहे काय नाही। काय अंदाज काय कुठले काय असतं काय सांगता नाही यायचं तेवढं। आता तुम्ही पाहिले का त्यांना? काय नाही, आम्ही नाही पाहिलं। रात्री तुम्ही इथे होता का? नाही। तुम्हाला कधी कळलं हे सगळं? मला 4:30ला फोन आला, 4 वाजून 10 वाजता, काय 10 झालं? मिनिटांना। असं झालंय बोले, कारण का माझा भाऊ आहे आता, मित्र आहे हा, काय इकडे झोपतोय। सविस्तर सांगा काय झालं? काय नाही, 4:30 पावणे 4ला मला फोन आला। 4 वाजता 10 मिनिटांनी मला फोन आला, बाबा दुकान फुटलंय तुमचं, असं असं झालंय। त्या हिशोबाने मी लगेच इकडं आलो, इथं आलो। इथं आल्यानंतर पाहिलं तर शटर उचकलेले होते। माझ्या शेजारचं पण दुकान उघडलेलं आहे, निखिल भुजबळचं, त्यांचंही शटर उचकलेले। पोलिसांनी कारवाई केली का? हो, पोलिस येऊन गेली आणि ते पोलिसांनीच पाहिलं होतं इथं सगळ्यांना।
नाही, पोलिसांनी सगळ्यांना नाही पाहिलं. हां. त्यांनी फक्त टॉर्च मारली, त्यावेळेस ते पळून गेले. तोपर्यंत ते इथे होते. ते समोर काहीतरी रस्त्यावर तिकडे पलीकडे थांबलेले होते, म्हणजे ते मळा आहे ना तिथं बसलेले होते. रात्री इथे 3 वाजता सगळेजण जमा झाले होते. हां. आवाज चालला होता म्हणून मी बाहेर येऊन पाहिलं तर सगळे पोलीस वगैरे सगळे थांबले होते. हां. रात्री 3, 2:30 पावणे 3च्या दरम्यान इथलं शेजारचं फोडलं होतं. पण मी आतमध्ये झोपलेलं होतं, पण एकटा कसं बाहेर येणार ना, त्याच्यामुळे मी काय बाहेर नाही आलो. आणि रात्रीचे कसं मित्र 1-1:30 वाजेपर्यंत इथंच बसलेले होते सगळे. बड्डे होता, मित्राचा बड्डे करून आले सगळे इथं बसले होते, भाऊ वगैरे सगळे होते. आणि त्याच्यानंतर हे गेल्यावरती काहीतरी 1-1.5 तासांनी 2:30 पावणे 3च्या दरम्यान शेजारी फोडलं. काय आवाज बिवाज नाही आला, त्याच्यामुळे माझं काही लक्ष नाही गेलं. त्याच्यानंतर हे सगळे जमा झाले तेव्हा त्यांनी मला उठवलं. जास्त झालं होतं काही 3 जण इथं आले होते, हेल्मेट घातलेलं होतं त्यांनी. पाहिलं का तुम्ही त्यांना? याच्यात फुटेजमध्ये आहे. पुढे तुम्ही काय हां, तुला काय वाटतं, अंदाज काय कोण असतील ते काय सांगता नाही ना. जवळ आजूबाजूचे? काय झालं रात्री? तुम्ही पाहिलं का ते सगळं काही? जवळपास 2:10च्या आसपास शटर उचकटण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे. 1, 2, 3 जवळपास 3 दुकानं आणि आतमध्ये एक पतसंस्था आहे, त्याचं शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण वॉचमनच्या सतर्कतेमुळे आणि बाकीच्या लोकांच्या कोऑपरेशनमुळे चोरी टाळण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. लगभग 4 ते 6 चोर होते. मी पाहिलेले 4 जण होते. आता वॉचमनच्या सांगण्यानुसार 6 जण होते. ते येताना त्यांची गाडी घेऊन आले होते असं वॉचमनचं बोलणं आहे. ज्यावेळेस शटर उचकटण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पतसंस्थेमध्ये सायरन लागलेला आहे. तो सायरनचा ज्यावेळेस आवाज आला त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी 5 ते 6 वरती स्टुडंट राहतात, त्यापैकी 3 जण, मी एक चौथा आणि वरती एक रहिवासी राहतात. असे 5 ते 6 जण आम्ही खालच्या साईडला पळत आलो. त्यावेळेस पाहण्यात आले की काही चोर 3 जण तिथे पतसंस्थेच्या समोर काहीतरी करत होते. त्यानंतर आम्ही 100 नंबरला कॉल करून पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 3 ते 4 मिनटात पोलीस आले, पण तोपर्यंत ते पाठीमागच्या साईडने अंधारात पळून गेले. त्यांच्या हातात काय होतं, काय घेऊन गेले असं काही? घेऊन तर काहीच नाही गेले. एकाच्या हातात आम्हाला स्टेपलर सापडलं, म्हणजे ते पोलिसांनी पंचनाम्यासाठी जप्त केलेलं आहे. दुसऱ्याच्या हातात, एकाच्या हातात रॉड पाहिला होता मी, तो सोबत घेऊन गेला त्याच्या. एकाने हेल्मेट घातलं होतं. 2 जणांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. मंकी कॅप म्हणजे थोडक्यात स्वेट शर्ट जे असतं ते होतं दोघांच्या ह्याच्यात, आणि एकाच्या डोक्यात हेल्मेट आणि ब्ल्यू कलरचं जॅकेट होतं. तुम्हाला वयाचा अंदाज लावता का त्याचा? 22 ते 25 ह्या वयोगटातले असतील सगळे तरुण. तब्येतीला माझ्यासारखेच एकदम नॉर्मल. पुणे नाशिक हायवेवरील नारायणगाव जवळ भुजबळ बंधू यांचे हॉटेल श्रीराजो शेजारील मुबारक ऑटो गॅरेजमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री शटर खोलून चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. भुजबळ बंधू यांचे हॉटेल श्रीराज येथून मटण भाकरी चोरून नेताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत. पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस गस्त सुरू असतानाही ही चोरी झाली आहे. पोलिसांना मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत चोरट्यांना पकडण्यात अपयश आलेलं आहे. पुणे नाशिक महामार्गावर चोरी झाल्याने नारायणगाव परिसरात व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असल्याने पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे हे मोठे आव्हान निर्माण झाले. परराज्यातील लोकांचा नारायणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वावर दिसत आहे. परराज्यातील भाडेकरू ठेवणाऱ्या लोकांची चौकशी होणे सुद्धा यामध्ये गरजेचं आहे. फेरीवाले व अन्य संशयित लोकांची माहिती पोलीस स्टेशनला देऊन सहकार्य करणे आता यामध्ये अपेक्षित असणार आहे. सीसीटीव्ही फुटेज मधील चोरटे व संशयित आढळून आल्यास आपण नारायणगाव पोलीस स्टेशनला ही माहिती कळवायची आहे. माहिती कळवण्यासाठी संपर्क PI अर्जुन घोडे पाटील 9552 52 0196, PSI अनिल मोरे संपर्क 82 08 01 01 28.
ज्युनियर पाईन टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.